नमस्कार, मैं अभिषेक दुबे, महाराष्ट्र टीवी24 में आप सभी का स्वागत है। आगामी समय में होने वाले विधानसभा चुनाव से पहले ही गोंदिया विधानसभा को लेकर महागठबंधन में एनसीपी और बीजेपी के बीच खींचतान देखने को मिल रहा है। एनसीपी नेता प्रफुल्ल पटेल का गृह निर्वाचन क्षेत्र होने के नाते यह निर्वाचन क्षेत्र पूरे महाराष्ट्र का ध्यान आकर्षित कर रहा है। इसी तरह आज जब एनसीपी के प्रफुल्ल पटेल गोंदिया जिले के दौरे पर थे तो उनसे गोंदिया विधानसभा सीटों के बंटवारे को लेकर सवाल किया गया, तो दावा करने का हक हर किसी को है और फिलहाल गोंदिया विधानसभा सीट पर महागठबंधन की किसी भी घटक दल का कब्जा नहीं है। यह हमारा गृह निर्वाचन क्षेत्र है, इसके लिए हमें मांग करने का अधिकार है, प्रफुल्ल पटेल ने कहा। वहीं बीजेपी नेता परिणय फुके ने भी कहा कि गोंदिया विधानसभा बीजेपी की पारिवारिक सीट है और यह हमें मिलनी चाहिए, इसलिए यह देखना अहम होगा कि क्या गोंदिया विधानसभा सीट के लिए महागठबंधन में खींचातानी होगी। राष्ट्रवादी दावा करेल काय? गोंदिया विधानसभेच्या जागेवर राष्ट्रवादी दावा करेल? हो, आमची ताकद जिथे जिथे आहे आम्ही दावा तर करणार। दावा करायचा प्रत्येकाला अधिकार आहे आणि गोंदियाची जागा सध्या ते रिकामी आहे, कुठल्या पक्षाकडे नाही आहे। महायुतीच्या घटक पक्षाकडे आज ही जागा कोणाकडे नाही, म्हणून आम्हाला अधिकार आहे आणि गोंदिया जिल्हा आणि गोंदिया आमची विधानसभा हे आमच्या स्वगृह म्हणजे आमचा जिल्हा आहे, जिल्हा आमची सीट आहे, मागण्याचा अधिकार आमचा आहेच। सर, आरक्षणावर सुरू आहे गोंदियाच्या थोडा सुटला गोंदिया म्हणजे भाजपचा उमेदवार गोंदियाला मी मागे सांगितलं होतं की पारंपरिक भाजपची सीट आहे, भाजपला मिळाली पाहिजे। बघू आता पुढे कसं उमेदवार तुम्हाला सांगणार ना, उमेदवार डिक्लेअर करू। महाराष्ट्र टीवी24 के लिए गोंदिया से अभिषेक भटनागर की रिपोर्ट। वेदूसारखीच आपणही आपली स्वप्ने प्रत्यक्षात आणण्यासाठी, ती फुलवण्यासाठी जिद्दीनं झटतो, कष्ट करतो, पण अचानक नैसर्गिक आपत्ती येते आणि आपल्या साऱ्या स्वप्नांचं पाणी होऊन ते वाहून जातं। अशा अस्मानी संकटांनी महाराष्ट्रात अनेकांचं अतोनात नुकसान झालं, स्वप्नांबरोबर अनेकांची आयुष्य उद्ध्वस्त झाली। मात्र शासनानं आपुलकीनं त्यांना धीर दिला, भक्कम आधार दिला, केंद्रीय निकषापेक्षाही अधिक मदत केली। लाखांहून जास्त शेतकऱ्यांच्या खात्यात 25% अग्रिम रक्कम जमा केली। आपत्तीग्रस्तांच्या आयुष्यात पुन्हा नवी उमेद जागवून आनंद निर्माण केला। मदतीतून नवजीवन, आनंदाचे पुनर्वसन। आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभाग, महाराष्ट्र शासन।